सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत अस्तिकासोबत बोलत असतो आणि तो तिला सांगत असतो की आपण इथे भेटायला नको, कारण इथे नेत्रा किंवा तो विरोचक कधीही येऊ शकतात आणि तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तू स्टोर रूममध्ये जा, आपण तिथे बोलूयात. आणि मग त्यानंतर अस्तिका तेथून निघून जाते. तर अद्वैत पटकन खिडकीचा पडदा लावून घेतो आणि त्यानंतर नेत्रा त्या ठिकाणी येते. ती अद्वैतला विचारते की साहेब काय झालं, अस्तिका इथे आली होती का? त्यावर अद्वैत सांगतो, हो अस्तिका मला नागरूपात तिथे भेटायला आली होती. आणि ते ऐकून नेत्रा खूप घाबरते. ती अद्वैतला सांगते की साहेब खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, कारण आपण अस्तिकाचा वापर करून घेतोय, तिला फसवतोय आणि ती तुम्हाला भेटायला सुद्धा आली होती. ही गोष्ट विरोचकाला कळली आहे. आणि ते ऐकून अद्वैतला मोठा धक्का बसतो. तो म्हणतो पण नेत्रा हे कसं शक्य आहे? त्यावर नेत्रा त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. तर अद्वैत तिला म्हणतो की मी आत्ताच अस्तिकासोबत बोललो आणि तिला सांगितलं की तू स्टोर रूममध्ये जा, आपण तिथे बोलूयात. मात्र नेत्रा म्हणते की साहेब आता तुम्ही कुठेही जायचं नाही, कदाचित हा सगळा त्या विरोचकाचाच डाव असेल, त्याने अस्तिकाला सुद्धा सगळं काही सांगितलं असेल. मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही नेत्रा, मला अस्तिकाला भेटण्यासाठी जावंच लागेल. त्यावर नेत्रा म्हणते की साहेब तुम्हाला का कळत नाही आहे, यामध्ये तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, मी तुम्हाला एकट्याला कुठेही जाऊ देणार नाही. पण अद्वैतसुद्धा काही ऐकत नाही. तो नेत्राला म्हणतो की आत्तापर्यंत तू प्रत्येक वेळी एकटी गेली आहे, यावेळी मला जाऊ दे. आणि तू विसरतेस का, या युद्धात मी तुझा सारथी आहे, मला माझं कर्तव्य पार पाडू दे. आणि त्यामुळे मग नेत्रा काही बोलत नाही आणि ती अद्वैतला स्टोर रूममध्ये जाण्यासाठी परवानगी देते. तर दुसरीकडे रुपाली खूपच चिडलेली असते. ती अस्तिकाला साथ घालत म्हणत असते की अस्तिका माझा तुला आदेश आहे, तू ताबडतोब मला भेटण्यासाठी ये. या विरोचकाचा आदेश धुडकावून लावण्याची तू हिंमत कशी केली? मी तुला जिवंत सोडणार नाही. तर दुसरीकडे अस्तिका स्टोर रूममध्ये गेलेली असते आणि ती हे सगळं काही ऐकत असते. रुपाली तिला सांगत असते की अद्वैत आणि नेत्रा तुला मूर्ख बनवत आहे. तुझं अद्वैतवर प्रेम आहे, मात्र त्या अद्वैतचं तुझ्यावर प्रेम नाही आहे, तो तुला फक्त फसवतोय आणि तू मूर्खासारखी त्यांच्यावर विश्वास ठेवतेस. आणि मग त्याच वेळी अद्वैत स्टोर रूममध्ये येतो. अस्तिका रुपालीसोबत बोलत आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि मग त्यानंतर तो नेत्राला कॉल लावतो आणि मोबाईल खिशात ठेवतो. तर इकडे रुपाली अस्तिकाला सांगत असते की जर तू अद्वैतला भेटायला जाणार असशील तर जाऊ नको, नाहीतर तुम्हा दोघांपैकी फक्त एक जणच जिवंत राहील. जर तुला जिवंत राहायचं असेल तर तुला अद्वैतला मारावं लागेल, नाहीतर मग मी तुला संपवेल. मात्र अस्तिका तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. दुसरीकडे नेत्रा अद्वैतचा कॉल रिसीव करते आणि अद्वैत अस्तिकासोबत बोलत आहे हे ऐकून ती पळतच इंद्राणीच्या रूममध्ये जाते आणि त्या दोघीजणी अद्वैत आणि अस्तिकाचं बोलणं ऐकू लागतात. तर इकडे अद्वैत अस्तिकाला सांगत असतो की तुला माहीत आहे की नाही, मला माहीत नाही, मात्र तू मला भेटली होती हे त्या विरोचकाला समजलं आहे आणि आता तो त्याच्या वृत्तीप्रमाणे तुला आमच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल काही सांगेल. आणि जर तू त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावर अस्तिका विचारते पण तुम्ही नेमकं काय बोलताय ते मला कळत नाही आहे. त्यावर अद्वैत तिला सांगत असतो की कदाचित विरोचक तुला असं सांगेल की आमच्यावर विश्वास ठेवू नको आणि तो तुझा पुन्हा एकदा वापर करून घेईल. आणि मला खरंच तुझी खूप काळजी वाटत आहे, कारण त्रेतायुगापासून ते आजपर्यंत तू फक्त सहनच करत आली आहे. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी त्या दोघांमधील हे सगळं बोलणं ऐकत असतात. तर रुपाली अस्वस्थपणे तिच्या रूममध्ये फेऱ्या घालत असते. ती अस्तिकावर खूपच चिडलेली असते. तर इकडे अद्वैत अस्तिकाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. तो अस्तिकाला म्हणत असतो की मला तुझी खरंच खूप काळजी वाटत आहे, कारण तू आत्तापर्यंत फक्त सहनच करत आली आहे आणि यापुढे सुद्धा तो विरोचक तुझा वापरच करून घेईल. त्यावर अस्तिका विचारते पण मग सुशेन आता आपण काय करायचं? त्यावर अद्वैत म्हणतो की अस्तिका तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? आणि त्यावर अस्तिका म्हणते हो सुशेन, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, जे मी शब्दात सांगू शकत नाही. तर अद्वैत म्हणतो की प्रेम हे व्यक्त करण्याची गरज नसते, ते जाणवतं आणि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते जाणवतंय मला. आणि आपल्यातील हे सुंदर नातंसुद्धा मला असंच ठेवायचं आहे, कारण तू माझ्या आयुष्यात येण्यामागे सुद्धा नक्कीच काहीतरी अर्थ असणार.
तर अस्तिका म्हणत असते की सुशेन, मी तुझ्या प्रेमात का आणि कशी पडले ते मलाही माहीत नाही, पण मी तुझ्या प्रेमात आता खूप वाहवत गेले आहे. तुझ्या स्पर्शात मला दुर्मतचा स्पर्श जाणवतो आणि आता मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. मग त्यानंतर अद्वैत तिला सांगतो की आपल्याला विरोचकाचा अंत करावाच लागेल. मी तर एक सामान्य माणूस आहे, पण तू विरोचकाचा अंत करू शकते. पण ते ऐकून अस्तिकाला धक्का बसतो. ती म्हणते, हे शक्य आहे का? त्यावर अद्वैत म्हणतो, हो अस्तिका, हे शक्य आहे, कारण मी तुझ्या सोबत आहे. पण विरोचकाचा अंत करण्यासाठी आपल्याला 4थी आणि 5वी पेटी मिळवावी लागेल, कारण त्यातच याचा मार्ग सांगितला असेल. आणि तो अस्तिकाकडून पेटीची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र अस्तिका म्हणते की मला 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल खरंच काहीच माहिती नाही. तर अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरी ती पेटी नेत्राला सापडण्याआधी आपल्याला सापडायला हवी, तरच यामधून काहीतरी मार्ग निघू शकतो. आणि त्यावर अस्तिका म्हणते, ठीक आहे. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. त्यानंतर अद्वैत, नेत्रा, इंद्राणी आणि शेखर इंद्राणीच्या रूममध्ये भेटतात. शेखर म्हणत असतो की अद्वैत, तू खूप मोठी रिस्क घेतली आहे असं तुला वाटत नाही का? त्यावर अद्वैत म्हणतो की रिस्क तर घेतली आहे बाबा, पण यातून काही ना काही मार्ग काढायला हवाच होता ना. तर इंद्राणी म्हणते आणि अद्वैतचं फोनवरील बोलणं इतकं क्लिअर होतं की त्या अस्तिकाला शंकासुद्धा आली नसेल. मात्र त्यावेळी नेत्रा म्हणते की मला खरंच खूप वाईट वाटत आहे आपण अशी कटकारस्थानं करत आहोत म्हणून, कारण मुळात हा आपला पिंड नाही, पण तरीही आपल्याला हे सगळं करावं लागते. आणि त्यावर ते सगळेजण तिला समजवतात की नेत्रा, हे फक्त आपण 4थी आणि 5वी पेटी लवकरात लवकर मिळवण्यासाठी करत आहोत, कारण सध्या ते गरजेचं आहे. आणि मग शेखर म्हणतो की मला असं वाटते की आपण या युद्धात विरोचकापेक्षा 2 पावलं पुढं आहोत. मात्र नेत्रा त्याला आणि इतरांना देखील समजावते की असा विचार करून चालणार नाही, कारण आपलं युद्ध देवी आईच्या सगळ्यात मोठ्या शत्रूसोबत विरोचकासोबत आहे. इथे क्षणाक्षणाला गोष्टी बदलत आहेत. कदाचित आज आपलं पारडं जड असेल आणि उद्या विरोचकाचं. मात्र आपल्याला घमेंट करून चालणार नाही आणि खचूनही चालणार नाही. आपल्याला असं वाटते की आपण अस्तिकाचा वापर करतोय, मात्र कदाचित रुपाली आपल्या विरोधात तिचा वापर करत असेल. त्यामुळे आपल्याला शांतपणे विचार करावा लागेल, कारण आता हे युद्ध बुद्धिबळाच्या पटासारखं झालं आहे. दिसायला सोपं पण तितकंच अवघड. अनेक डाव खेळले जातील, मात्र आपल्याला आपलं डोकं शांत ठेवूनच विचार करावा लागणार. तर दुसरीकडे रुपाली चिडून म्हणत असते की अस्तिका, तू मूर्ख आहेस, मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि त्याचवेळी नेत्रा त्या ठिकाणी येत म्हणते की आता गुलामाला तू नवीन नाव दिलं का, मूर्ख? आणि मग ती रुपालीकडे जात म्हणते की काय झालं, अस्तिकासुद्धा तुला सोडून गेली का? आता तू एकटी काय करणार? कारण तुला तर सतत कोणाचा ना कोणाचा वापर करण्याची सवय आहे ना. आधी तू भाडोत्री गुंडांचा वापर केला, मग अनिल म्हात्रेचा, मग बंटी मामाचा आणि मग अस्तिकाचा. पण त्रेतायुगात सुशेन तुला सोडून गेला होता आणि कलियुगात अस्तिका. आता तू काहीच करू शकत नाही, त्यामुळे तू देवी आईला शरण ये आणि देवी आई तुला जी शिक्षा देईल ती भोग. मात्र रुपाली म्हणते की मला संपवण्यासाठी तुला आणि तुझ्या देवी आईला 1000 जन्म घ्यावे लागतील. आणि त्यावर नेत्रा म्हणते की हे कलियुग आहे आणि यानंतर जन्म नाही, त्यामुळे तुझं जे काही होणार आहे ना ते आत्ताच. आणि तिचं ते बोलणं ऐकून रुपाली रागातच तिचा गळा पकडायला जाते. मात्र नेत्रा तिला जोरात धक्का देऊन जमिनीवर पाडते आणि तो आवाज ऐकून शेखर त्या ठिकाणी येतो आणि रुपाली खाली जमिनीवर पडली आहे हे बघत तो खुश होत तिच्या जवळ जातो. तो म्हणतो की अरेच्चा, तू खाली पडली आहेस का? मला वाटलं काय पडलं, कारण खूप मोठा आवाज झाला ना. आणि मग तो नेत्राला म्हणतो की नेत्रा, हा तर राक्षस आहे, एक ना एक दिवस जमीनदोस्त होणारच, पण तोपर्यंत आपण त्याचा मान ठेवायला हवा. आणि मग त्यानंतर ते हसतच तेथून निघून जातात. रुपाली मात्र खूप चिडलेली असते. त्यानंतर अद्वैत, नेत्रा केतकीच्या रूममध्ये जातात. त्या रूममधील बाथरूमची खिडकी उघडी असते. नेत्रा ती पटकन बंद करते आणि केतकीला काळजी घ्यायला सांगते. केतकी खूप घाबरलेली असते, पण अद्वैत आणि नेत्रा तिला सांगतात की घाबरण्याची गरज नाही आहे, आता अस्तिका तुम्हाला काही करणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब